सोलापुरात मज्जिनेंद्र 1008 आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव बुधवार पेठेतल्या गांधीनाथरंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान जैन बोर्डिंग येथे 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाला। परमपूज्य पट्टाचार्य 108 श्री शुद्ध सागरजी महाराज 108 विभव सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने 108 मुनिश्री विभास्वर सागर 108 मुनिश्री सौम्य सागर 108 मुनिश्री सारस्वत सागर 108 मुनिश्री शुद्धीपयोग सागर 108 मुनिश्री जयंत सागरजी महाराज क्षुल्लक 105 श्रुत सागरजी महाराज यांचे पावन सानिध्य आणि मार्गदर्शन लाभले। 5 दिवस चालणाऱ्या जैन धर्म समुदायाचा हा पंचकल्याणक सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आलाय। हा जनकल्याणक सोहळा अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। सकाळी शुक्रवार पेठेतील आदिनाथ मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी केरळ संगीत पथक, हत्ती, घोडे, बँड पथकाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली। गांधीनाथ प्रशालेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात शामियाना उभारण्यात आला होता। पूज्य मुनिश्री सौम्यसागर महाराज यांच्या सहज 6 मुलींचा या कार्यक्रमात सहभाग आहे। इंद्रायणी यांच्या उपस्थितीत जन्मकल्याणक विधी सहभागी झाले। तीर्थंकर प्रभूंचा जन्माभिषेक झाला। मंदिरात 81 कळसाद्वारे सिद्धी आणि संस्कार हा विधी झाला। यानंतर सायंकाळी महाआरती, शास्त्रसभा, पाळणा कार्यक्रम, जैन सांस्कृतिक कार्यक्रम थाटात पार पडला। स्वागत अध्यक्ष सुनील गांधी, डॉक्टर रणजित गांधी, पंचकल्याणक समिती अध्यक्ष सुनील गांधी, संजय गांधी, संजय शहा, अजित शहा यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जय जिनेंद्र। सर्व लोकांना सांगायला आनंद होतो की आपल्या इथे 25 नोव्हेंबर पासून 2024 ला 25 नोव्हेंबर पासून 29 नोव्हेंबर पर्यंत जे पंचकल्याणिक सोलापुरात जे झालेलं आहे 23 वर्षानंतर पहिल्यांदा झालेलं आहे आणि अशी ही 5 मुनिराजांच्या सानिध्यामध्ये जी मिरवणूक, त्यांचे जे सानिध्य आणि त्यांचं जे समोर सर्वांबरोबर असलेलं जे नेतृत्व, याच्यामुळे या मिरवणुकीला एकदम मोठी शोभा आली आणि याच शोभेमध्ये हत्ती, घोडे, उंट, बग्गी अशा रीतीने कमीत कमी 2 ते 3 हजार लोकांचे पब्लिक होते आणि या मिरवणुकीत असे भव्य अशी अद्भुत मिरवणूक झालेली पहिल्यांदाच सोलापुरात अशी अद्भुत मिरवणूक झालेली आहे। जय जिनेंद्र। सोलापूर शहरामध्ये दिनांक 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर गांधीनाथरंगजीमध्ये अद्वितीय भव्य आणि दिव्य असा प्रतिष्ठा महामहोत्सव जो गांधीनाथरंगजीमध्ये झालेला आहे। हा सकल जैन समाज सोलापूर व श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला सोलापूर शहरातून अन्य भागातून तसेच MP, UP, भिंड या भागातूनही लोक आलेले आहेत। साधारणतः दररोज 2,500 हजार दररोज 2,500 या ठिकाणी श्रावक श्राविका ह्याच्यामध्ये सम्मिलित होत होते। या सर्वांची सकाळची नाश्त्याची सोय, त्यानंतर सकाळी भोजनाची सोय, संध्याकाळी चोहाराची सोय ह्या आपण केलेली आहे। या ठिकाणी इंद्र, इंद्रायणी, सौधर्म इंद्र, कुबेर इंद्र, महायज्ञ, यज्ञनायक अशा प्रकारच्या भूमिका तयार केलेल्या असतात आणि यामध्ये गर्भ, जन्म, तप, मोक्ष अशा प्रकारचे हे 5 कल्याणक असतात। आज शेवटचा दिवस मोक्ष कल्याणक। या ठिकाणी 14 जुलैला महाराजांचं दिव्य आणि भव्य असं सोलापूर नगरीमध्ये स्वागत झालं। और सुना ये मन गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन, आप छोड़ के जाओगे हम सबको रुलाओगे, यादों के मीठे पल हर दम याद आएंगे, प्यारी गुरुवाणी है बड़ी ही सुहानी है, आज है विदाई गुरुवर आंसू की रवानी है, सुना है मंदिर और सुना ये मन गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन। जय जिनेंद्र।